राजकारण किती गलिच्छ पातळीला पोहोचलेलं आहे, किती खालच्या पातळीला ते गेलेलं आहे याचं एक हे उदाहरणच आहे असं लोकच आता बोलू लागले आहे. मित्र हो, आपलं राजकारण आणि राजकारणातील काही व्यक्तींची मानसिकता अत्यंत घाणेरडी झालेली आहे, गलिच्छ झालेली आहे. अर्थात हे आता काही वेगळं आणि पुन्हा पुन्हा सांगायची गरज अजिबात उरलेली नाही. आम्ही रोज पाहतो आहोत या गोष्टी. राजकारण करणारी काही जण किती निर्ढावलेले आहेत, त्यांच्या संवेदना किती आणि कशा बोथट झालेल्या आहेत याच्यावर चर्चा करण्यात सुद्धा आता अर्थ उरलेला नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं ते फक्त राजकारण. अशा वेळी त्यांना जनाची काही वाटत नाही, मनाची काही वाटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यापासून राजकारणाचा काळा कभिन्न चेहरा अधिक गडद झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे, पाहतो आहे. आणि आता त्याचा दुसरा अंक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. अजितदादा गेले, महाराष्ट्र दुःखात आहे, कार्यकर्ते अजून सावरलेले नाहीत. मात्र निर्ढावलेले काही नेते आपलं स्वार्थी राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत. अजितदादा गेल्यानंतर बघा, शहरात त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फ्लेक्स लावले गेले. नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या फ्लेक्समध्ये आहेत. हे फ्लेक्स कोणाच्या अभिनंदनाचे नाहीत किंवा कोणाच्या वाढदिवसाचे नाहीत. बघा, अजितदादांना जाऊन अजून 10 दिवस सुद्धा झाले नाहीत, पण अत्यंत निर्दयीपणे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फलक उतरवले गेले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत इथला हा प्रकार बघून घाणेरड्या राजकारणावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे हे फलक कर्जत नगरपंचायतीनं काढून टाकल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. कर्जत मधलं पवार कुटुंबियांच्या विरोधातलं राजकारण तसं काही नवं नाही, पण ते इतक्या खालच्या थराला जावं हे मात्र नक्की धक्कादायक आहे. अभिनंदनाच्या आणि वाढदिवसाच्या बेकायद्या फलकांनी नाहीतरी प्रत्येक शहराचं विद्रुपीकरण होतच असतं, पण तरीही ते फलक हटवायचं धाडस नगरपालिकेजवळ नसतं. इथं मात्र अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स तातडीनं हटवण्यासाठी हे प्रशासन गतिमान झालं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. फ्लेक्स हटवतानाचा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा त्यांनी सार्वजनिक केला आणि कारवाईची मागणी सुद्धा केली. नागरिकांच्या भावना गुंतलेले हे फ्लेक्स किती निर्दयीपणे काढले गेले मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघा. हा व्हिडिओ सार्वजनिक करीत रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेनं आणि जड अंतकरणानं लावलेले माननीय अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीनं अत्यंत निर्दयीपणे काढून टाकलेले आहेत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारनं संबंधितावर कारवाई करावी ही विनंती असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, आमदार रोहित पवार हे तर काय अजित पवार यांच्या कुटुंबातले आहेत, पण सामान्य नागरिकांना सुद्धा हा प्रकार नाही पाहावला. राजकारण किती गलिच्छ पातळीला पोहोचलेलं आहे, किती खालच्या पातळीला ते गेलेलं आहे याचं एक हे उदाहरणच आहे असं लोकच आता बोलू लागले आहेत. रसातळाला पोहोचलेल्या अशा राजकारणाबद्दल काय म्हणावं मित्रांनो, हे सगळं चित्र बघून तुम्हाला काय वाटलं, तुमच्या मनाला काय वाटलं जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.
गटर पकड त्यांचा हाय मार खालचा खाली बरोबर गटर पकड त्यांचा हाय मार खालचा